नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, एमपीएससी कडून एक प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी जारी झालेलं आहे। या ठिकाणी केवायसी अपडेट करायचे आहे। जे कोणी या ठिकाणी एमपीएससी मधून फॉर्म भरतात विद्यार्थी जेवढे कोणते आहेत, तर त्यांना प्रत्येकाला आता काय करायचं, केवायसी अपडेट करावी लागणार आहे, नाहीतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाहीये। प्लस तुम्ही जर फॉर्म भरला तर ते या ठिकाणी मान्य केला जाणार नाहीये। ठीक आहे, तर हे केवायसी जे अपडेट आलेलं आहे ते फेक विद्यार्थ्यांसाठी आहे। म्हणजे जे कोणी फेक किंवा डमी विद्यार्थी असतात ते याच्यातून वगळून जावं, यासाठी आधारला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक असला पाहिजे। आणि या ठिकाणी लिंक असतानाच तुम्हाला या ठिकाणी अपडेट जे आहे ते केवायसीचं करायचं आहे। तर केवायसी अपडेट करण्याचे किती प्रकार आहेत आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल या ठिकाणी चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला। आपल्या या ठिकाणी चॅनलवरती मी एमपीएससी रिलेटेड जे प्रोफाईल अपडेट आहे ते टाकलेलं आहे, त्याचा व्हिडिओ या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, ते तुम्ही बघून घ्या। या ठिकाणी बघा, आपण बघूया या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आहे। तर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची प्रोफाईल केवायसी करण्याबाबत। ठीक आहे, म्हणजे जे काही प्रोफाईल तुम्ही अपडेट केलेली आहे किंवा प्रोफाईल मध्ये माहिती भरलेली आहे ती माहिती खरीच तुमची आहे आणि तुम्हीच तो विद्यार्थी आहे, यासाठी केवायसी अपडेट करायचं आहे, म्हणजे केवायसी करायची आहे। तर केवायसी करायला काय महत्व आहे या ठिकाणी, कशा पद्धतीने केलं जातं हे लक्षात घ्या। संकेतस्थळ आहे त्यांचं mpsc.online.gov.in, याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि त्याचवेळी या ठिकाणी नोंदणी करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या। तर या ठिकाणी बघा, ही वेबसाईट आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन मध्ये करू शकतात। ते वेबसाईटवर याच्यावरती सर्क्युलर पडले जातात, त्याचप्रमाणे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन एमपीएससी जे आहे ते याच्यामध्ये पडली जाते। तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकणार आहे। यामध्ये बघा, या ठिकाणी बघा, टप्प्यांवर विविध टप्प्यांवर प्रमाणीकरण करण्याकरता ई केवायसी सेवांसाठी स्वेच्छा तत्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राधिकृत केलेलं आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा, ऑनलाईन किती प्रकारे केलं जातं, तर पहिला आहे आधार ऑनलाईन ई केवायसी। म्हणजे या ठिकाणी बघा, आधार तुमच्याकडे असेल, आधारित ऑनलाईन ई केवायसी करण्यासाठी उमेदवाराला त्यांच्या खात्यामधील आधार ऑनलाईन ई केवायसी हा पर्याय निवडायचा आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यावरती जा, लॉग इन करा, त्या ठिकाणी आधार ऑनलाईन ई केवायसी निवडा। आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबरवरती एक वेळचा तुमचा ओटीपी येईल, त्याला संमती द्या आणि उमेदवाराला आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे। ठीक आहे, या पद्धतीने तुमचं जे प्रस्तुत केवायसी आहे, म्हणजे जे आहे ते या आधार क्रमांकाशी संलग्नित पूर्ण होऊन जाईल। सेकंड जे प्रोसिजर आहे, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी म्हणतो आपण त्याला। म्हणजे यामध्ये काय आहे की उमेदवारांना त्यांच्या खात्यामधील आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी पर्याय निवडावा लागेल। या ठिकाणी पर्याय दिलेले असतील तर ते निवडायचे तुम्हाला। उमेदवारांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या संकेतस्थळावर, म्हणजे एम आधार मोबाईल उद्योजक ऍप, याच्यावरती जायचे। नोंदणीकृत क्रमांकावर तुम्हाला SMS द्वारे सेवा केंद्रामधून, म्हणजे सेवा केंद्रावरती जायचंय, तिथं बायोमेट्रिक त्यांचं मशीन असेल त्याच्यावरती तुमचा थंब ठेवायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन मध्ये तुम्हाला डिजिटल केवायसी करून घ्यायचंय। लक्षात आलं? तर या पद्धतीने तुम्हाला ही सेकंड स्टेप करायचे। थर्ड आहे ऑफलाईन आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी। ठीक आहे, तर पेपरचा वापर करू नये। या ठिकाणी ही थोडी जास्त किचकट किंवा लांब या ठिकाणी आजच्या काळाला म्हणता येईल की आजच्या वेळेला जास्त वेळ घेणारी या ठिकाणी पद्धत आहे, तर तुम्ही ही सुद्धा अवलंब करू शकतात या ठिकाणी। तर तुम्हाला या ठिकाणी प्रोसिजर दिलेली आहे तिसरीची, तर ती लागणार नाही, पण तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या। नंतर आहे नॉन आधार ऑफलाईन केवायसी। तर या ठिकाणी ज्यांच्याकडे आधार नाहीये त्यांचं केवायसी कसं, तर आधार क्रमांक उपलब्ध नसणारे अथवा आधार तपशील नोंदवू इच्छे नसणाऱ्या उमेदवारांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागात व्यक्तिशः उपस्थित राहायचंय। म्हणजे जे कोणी विद्यार्थ्यांना आधार क्रमांक द्यायचा नाहीये किंवा नाहीये, त्यांना नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञान विभागात स्वतः उपस्थित राहायचंय बाकीच्या डॉक्युमेंट सोबत। ठीक आहे, या ठिकाणी बघा, तुमचं येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, काहीतरी ओळखपत्र हे तुम्हाला आणावं लागणार आहे, तरच तुमचं या ठिकाणी केवायसी पूर्ण केलं जाणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, उमेदवारांच्या ओळख पडताळणी संदर्भात प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब 15 जुलै पासून करण्यात येणार आहे। ठीक आहे, 15 जुलै पासून 2025 पासून कोणत्याही पदाकरता वयोगटून प्रसिद्ध जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्याकरता केवायसी पूर्ण केल्याशिवाय अर्ज सादर होऊ शकणार नाही। वन टाइम तुम्हाला केवायसी करायची आहे। 15 जुलै 2025 पासून जे कोणते फॉर्म तुम्हाला अंमलात येतील ते या ठिकाणी बिना केवायसीचे पुढं या ठिकाणी प्रोसिजर होणार नाहीये। त्यामुळं तुमची प्रोफाईल अपडेट करा, अपडेट केल्याच्या नंतर या ठिकाणी केवायसी ऑप्शन कोणताही एक निवडा आणि केवायसी कंप्लीट करून टाका। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जे आहे केवायसी करायचं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे आहे प्रोसिजर फॉलो करायचे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून हे प्रसिद्ध पत्र आहे, केवायसी करून घ्या, नाहीतर फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही। नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।